दरडग्रस्त दुर्घटनेतील दलित कुटुंब आजही घरापासून वंचित. महाड तालुक्यातील तळीये या गावामध्ये 22 जुलै 2021 रोजी दरड कोसळली. यात 87 जणांनी आपले प्राण गमावले. राज्य सरकारने या दरड दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना मदत जाहीर करून सर्व कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. महाराकडून दरडग्रस्त कुटुंबांना घरे बांधून देण्यात आली. मात्र आज 5 वर्ष उलटून देखील गंगावणे कुटुंबाला घर मिळाले नाही. या कुटुंबाला घर न मिळाल्यामुळे त्यांच्यावर कंटेनरमध्ये राहण्याची वेळ आल्याने बौद्धवाडीतील गंगावणे कुटुंब आजही घरापासून वंचित आहे. गावातील दरडग्रस्त कमिटीवर असणारे नथू कोंडारकर हे आमच्याशी जातीवाद करीत असल्याने आजही आम्हाला घर मिळत नसल्याचा आरोप हे कुटुंब करीत आहे. बरेचसे चिकन पैसे आणला आणि खाल्ला ते पैसे इथं पाईपलाईन थोडी टाकलं दाखवलं लोकांना, बाकीचे पैसे खाल्ला द्या. आणि आमच्या वाडीमध्ये नळ नाही, आमच्या वाडीमध्ये टाक्या नाही लावल्या, काहीच नाही. नथू कोंडारकर, माझं नाव सोनाली गंगावणे. आणि आजवर तोच आमच्यावरती जातभेद करतो. आम्हाला घर मिळत होतं त्याने आमचं पाय मोडलं, तोच आम्हाला देत नाही घर मिळवून. त्याचा शासनाकडून आम्हाला जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गंगावणे कुटुंब करीत आहे. तर शासनाने आम्हाला कायमस्वरूपी घर व तात्पुरता निवारा उपलब्ध करून न दिल्यास महामानवांच्या जयंती दिवशी उपोषणाला बसण्याचा इशारा या दरडग्रस्त गंगावणे कुटुंबाने दिला आहे. तोच आमच्यावरती जातभेद करतो. आम्हाला घर मिळत होतं त्याने आमचं पाय मोडलं, तोच आम्हाला देत नाही घर मिळवून. त्याचा काय संबंध आहे? माझ्या मिस्टरांना तहसीलदारांना फोन करून त्याने आम्हाला धमकी दिली. तहसीलदारांना सांगितलं त्याला घर देऊ नका म्हणून. त्याला काय गरज पडला आमच्यावरती अन्याय करायची? तू कुठल्या जातीचा आहे? तो जातभेद करतो म्हणून गावातली लोक आम्हाला अशी करतात. त्याच्यावरती पहिला अन्याय करा, नाही तर आम्ही त्याच्यावरती अन्याय करू. आम्ही जातीने वेगळे आहे म्हणून आम्हाला असा करतो म्हणून आम्ही आता बघणार आहे. नाही तर डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे ना 14 एप्रिलला, तेव्हा आम्ही उपोषणाला बसणार आहे. पोरांना घेऊन माझे मिस्टर आणि मी. हा आमच्यावरती सर्व अन्याय करतायत जाती मुलं, मग त्यापेक्षा आम्ही उपोषणाला बसतो जयंतीच्या दिवशी.